संध्याकाळचे वाजले 6 आणि चतुर्थीनिमित्त म्हटलं काय करावं. प्रत्येक वेळेस खीरपुरी श्रीखंडपुरी असं असतं, तर आज जरा आणि मूड होता. म्हटलं पुरणपोळी बरेच दिवस झाली आहे. संक्रांतीला पण तिळाची पोळी केली होती, त्यामुळे संक्रांतीला पण पुरण झालेलं नव्हतं. डाळ होती घरामध्ये पडून, गूळ होता. म्हटलं चला पुरण करायला घेऊया. 6 वाजता डाळ शिजवून झाली, परतवून झाली गुळामध्ये. इकडे आमटीचा मसाला भाजून घेते आणि केली आहे सुरुवात. 9:45चा चंद्रोदय होता आणि बरोबर 9:30-5ला माझा सगळा स्वयंपाक रेडी झाला. कणिक वगैरे पण मळून ठेवली होती आणि या कणकेमध्ये ना थोडी हळद टाकत असते. आमटीला उकळी आली आहे वाटून आणि आमटीमध्ये मी एक्स्ट्रा पाणी टाकत नाही. कुटाणा काय झाला, दूध उतू गेलं. इकडे मसाला वाटत असताना दूध उतू गेलं सगळं. म्हटलं बापरे, आता हा डबल त्रास. पण किचन ओटा गॅस सगळं दीदी साफ करते. मला बोलली जाऊ दे राहू दे, तू आता बऱ्याच दिवसांनी स्वयंपाक करते आहे ना, त्यामुळं तुला सुधरत नाही आहे म्हणे, काही उतू वगैरे घालवती. म्हटलं सॉरी बाई. आणि मग आमटी उकळवली. इकडे दीदीने लगेच पुरण वाटून ठेवलं, दूध वगैरे तापवून ठेवले होते आणि चिकाचं दूध मिळालं. कच्चं दूध, चिकाचं दूध मिळालं. त्याचे मस्त ते विलायची वगैरे टाकून शिजवून घेतलं होतं. आता थंड झाले की वड्या पाडायच्या आणि झाली पोळ्यांना सुरुवात. मस्त मस्त अशा खरपूस गरम गरम पुरणपोळी. कुणाकुणाला आवडती कमेंट्स करा पटापट. आणि छान पोळ्या होत होत्या, अगदी मस्त. आणि बिघडत नाही. मला ह्या गोष्टीचा आनंद असतो. माझ्याकडनं बिघाड होत नाही कधीच. नाही तर तुम्ही म्हणताल स्वतःचंच कौतुक सांगत असते, तसं काही नाही. पण माझ्याकडनं कधीही कुठल्याही गोष्टीचा नाश होत नाही. मग ते काहीही करा, बिघडत नाही. अगदी आनंदाने मुलं छान खातात आणि छान तयार पण होतं. नाहीतर मग कुठे काही जर चुकलं, कधी मीठ कमी जास्त किंवा काय, तर पोरं लगेच बोंबलतात. त्यांना अजिबात सहन होत नाही. आज काय झालं मम्मी, आज हे झालं ते झालं, मीठ का जास्त पडलं, मीठ का कमी पडलं, असं लगेच ओरडतात. पण तसं काही नाही, कायम परफेक्ट होत असतं. परमेश्वराची कृपा असं म्हणायचं. अन्नाचा बिघाड नाही झाला पाहिजे हो. जे आपण इतकं छान पद्धतीने बनवतो ना, पोटात गेलं पाहिजे आणि मुलांनी चवीने खाल्लं पाहिजे घरच्यांनी. अशा पद्धतीने स्वयंपाक करायचा. इकडे दीदी पुरण वाटून झाल्यावर मला बोलली मम्मी मी तळण करून घेते आता. म्हटलं ठीक आहे कर. तर मग पापड, हे तांदळाचे पापड आहे. तांदळाचे पापड, कुरडई असं काढून घेते आहे. भजीची पण तिने तयारी करून ठेवली होती. तिला म्हटलं थोडेसेच आत्ताच्या पुरते तळ, जास्त नको, मऊ होतात. आणि मुलं म्हटलं होते मम्मी आमटी जास्त कर, कारण शिळी आमटी खायला खूप छान लागते. कुणाकुणाला आवडती पुरणपोळीची शिळी आमटी नक्की सांगा. फेसबुक पेजला लाईक करा, फॉलो करा, कमेंट करा आणि गरमागरम भजी खायला या चतुर्थीनिमित्त. आम्हाला काही कारण लागत नाही. आम्हाला कधी काही खाऊ वाटलं ना आम्ही बनवून खातो. पण म्हटलं चला गणपती बाप्पाला नैवेद्य होईल, उपवास सोडायला होईल दीदीला. मुलांना तूप पोळी, आमटी भात आवडतो. जेवढंच नॉनव्हेज आवडीने खाल्लं जातं तेवढंच व्हेजही खातो, पुरणपोळीही खातो, सगळंच खातो. खाण्यासाठीच जन्म झालेला आहे आपला, बाकी कशासाठी आहे. काय वाटतं तुम्हाला नक्की सांगा. आणि आमच्या घरात तर खाऊवेडे फार आहेत. काही पण कधी वाटलं ना कधी पण काही बनवायला लावतात. आप्पे झाले की काय काय होतं अजून, सारखं काही ना काही. बिर्याणी चालू आहे, मटण पुलाव चालू आहे, पुरणपोळी चालू आहे, खीरपुरी चालू असते. काय हो आयुष्यामध्ये दुसरं काय पाहिजे आपल्याला. कशाला प्रॉपर्ट्या आणि याची त्याची हाव पाहिजे. परमेश्वराच्या कृपेने 2 टाईम छान आनंदाने खायला मिळालं आणि सुखासमाधानाने हे जीवन जगायला मिळालं, एवढीच परमेश्वराची कृपा. काय होतं, पैसा असतो अफाट आणि सगळं असतं, पण खाऊ शकत नाही ती लोकं. अशी कंडिशन आहे जगामध्ये. तर आपल्यावर देवाची एवढीच कृपा असू दे. निरोगी आयुष्य, आजारपणापासून लांब, दवाखान्यात पैसा नको जायला आणि लेकराबाळांच्या सोबत असं व्यवस्थित सगळं मिळालं की बास. बाकी काही अपेक्षा नसते माणसाला. तर तुमचा काय प्लॅन आहे चतुर्थीचा? तुमच्याकडे असतो का उपवास? आणि असेल उपवास तर काय बनवलं उपवास सोडायला? चंद्रोदय लेट होता, 9:47ला. आणि छान असं नैवेद्याचं ताट वाढून झाले, पुरणाच्या पोळ्या, त्यावर तूप, भजी, दूध, वरण भात, आमटी, कुरडई पापडी
असं सगळं ताट नैवेद्याचं वाढून झालं आहे. तर पुरणपोळ्या अगदी शिळ्या जरी राहिल्या ना तरी हे पोरं आहे ना गरम करून करून खातात 2-2, 3-3 दिवस. छान कडक पोळी मस्त लागते पुरणाची. आणि सोनू आमचा ब्राह्मण आहे देवाच्या बाबतीमध्ये, एकदम पद्धतशीर यथासांग लागतं त्याला सगळं. आणि देवाला नैवेद्य दाखवतोय, पूजा वगैरे सगळं त्यांनी सकाळीच केली होती चतुर्थीची. ही फुलं पण आणली होती आणि पूजा झालेली आहे. इथे खाली झाड आहे ना, तर छान अशी गणपती बाप्पाला जी फुलं आवडतात जास्वंद, तर ती फुलं मिळते इथं खाली झाड असल्यामुळे खूप जास्वंद येते. त्यांनी दुर्वा वगैरे पण बनवल्या होत्या बघू शकता तुम्ही. आणि नैवेद्य दाखवण्याची त्याची पद्धत बघू शकता. असं पूर्ण नैवेद्य दाखवून नैवेद्यम समर्पयामी असं म्हणतो. आणि ही पद्धत योग्य असेल, जे कुणी जाणकार आहेत त्यांनी नक्की सांगा.